कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. कृष्ण हरी विठ्ठल केशवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जगज्जीवन नारायण, गायीन गुण तयाचे. जोया भिवरीच्या तिवी, कट धरुनिया कवी. पाऊले समची साजिवी, अंतरी धरुनी राहेन. जोया सुरांचा काळ, भक्तजन प्रतिपाळ. खेळे हा लाघवे सकळ, तयाच्या भाळ पायावरी. जोया गोपाळांच्या मेळी, खेळ खेळे वनमाळी. रसा तळा नेला बळी, राहे पाताळे स्वामी माझा. जो हा लावण्य पुतळा, जयाचे अंगी सकळ कळा. जयाचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडवत. जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी. जो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्यासी तुका शरण. जोया भिवरीच्या तिवी, कट धरुनिया कवी. पाऊले समची साजिवी, अंतरी धरुनी राहेन. संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून कृतज्ञता व्यक्त करून पांडुरंगाचं वर्णन करतात. देवाचे तुकोबारायांनी आभार मानलेले. तुकोबाराय म्हणतात, मी त्याचं आता चिंतन करीन की ज्या देवाने मला जीवदान दिलं, की जो जगाचं जीवन आहे, जो भिवरेच्या तिरी उभा आहे, कमरेवर हात ठेवून समान पावलाने अशा प्रकारचा सुंदर रूपामध्ये उभा आहे. असं ते सुंदर असलेलं गोजीर रूप मी माझ्या अंतःकरणामध्ये धरून राहीन. जो असुरांचा काळ आहे, जो भक्तांचा प्रतिपालक आहे, जो मायेच्या योगानं सगळे खेळ खेळतो, त्याच्या चरणावर, त्याच्या पायावर मी माझं मस्तक ठेवतो. तयाच्या भाळ पायावरी. परमात्म्याचे चरण ही सगळ्यांनाच अशा प्रकारचे वंदनीय आहेत, सगळ्यांना वंदनीय आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मी त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून त्या पांडुरंगाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, जो या गोपाळांच्या मेळी, खेळ खेळे वनमाळी. रसा तळा नेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा. 3 चरणाचं चिंतन आपलं झालेलं आहे. पुढच्या 3 चरणाचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. तुकोबाराय म्हणतात, जो या गोपाळांच्या मेळी. पांडुरंगाचं वर्णन करत असताना म्हणतात की पांडुरंग परमात्मा, ज्याने आम्हाला जीवदान दिलेलं आहे, ज्याचं मी चिंतन करणार आहे, तो कुठं असतो? भिवरेच्या तीरावर तर राहतोच, पण गोपाळांच्या मेळ्यात असतो. गोपाळांच्या मेळ्यामध्ये. जो या गोपाळांच्या मेळी. गोपाळांच्या मेळ्यामध्ये, मेळ म्हणजे समुदाय.
गोपाळांचा समुदाय जिथं दिसेल तिथं तो असतो. गोपाळांना सोडून तो कधीच नाही राहत. तुकोबाबांनी म्हटलेलं आहे. तो काय म्हणे, आम्हा देवाचा सांगात. आम्हा म्हणजेच गोपाळा. गोपाळांना सोडून तो कधीच नाही राहत. वृंदावनातला एक प्रसंग आहे. वृंदावनातला गोपाळ कुठं असायचे? गोकुळात. आणि गाई घेऊन वृंदावनात जायचे. तर वृंदावनातला एक प्रसंग आहे. ज्यावेळेला गाई चारायला घेऊन जायचे, पहाटेच लवकर जायचे. दिवस निघून चांगला कासराभर वरीपर्यंत 7-8 वाजेपर्यंत तर सगळे ते गुरं, जनावरं, गाई, वासरं असे चारा खाऊन तृप्त होऊन असे रवंत करत बसायचे. पहाटे सोडल्यानंतर 4ला जर सोडले 8 वाजेपर्यंत 4 तासामध्ये किती चारा खाऊन गाई तृप्त होऊन बसायच्या रवंत करत. आणि गाई रवंत करत बसल्या की मग गोपाळाने खेळ मांडायचा. हे दररोजचं त्यांचं ठरलेलं. एके दिवशीचा प्रसंग, हे सगळे गोपाळ अगोदर गेले आणि भगवंताला यायला उशीर झाला. देवाला यायला उशीर झाला. थोडंसं उशीर आल्यानंतर ते गाई अशा चारण्याकरता अशा लावून दिल्या आणि भगवान त्यांच्यामध्ये जायला लागले. ते खेळत होते. भगवंताने सांगितलं, अरे तुम्ही खेळ सुरू केला? म्हणजे हो. अरे मला घ्या ना तुमच्यात. गोपाळाने सांगितलं, नाही, तुला आम्ही आमच्यात घेणार नाही. तू आजपासून आमच्यात खेळायलाही यायचं नाही. तुझ्या गायी आमच्या गायीमध्ये मिसळायच्या नाही. तुझ्या गायी वेगळ्या, आमच्या गायी वेगळ्या. तू आमच्यात यायचं नाही. असं सगळ्या गोपाळांनी मिळून विचार करून कान्होबाला असं वेगळं काढलं. कान्होबा, निवडी आपुली गोधने. कान्होबाला सांगितलंय, कान्होबा, गोधनी म्हणजे गाई. निवड आणि बाजूला हो. आमच्या गायीमध्ये तुझ्या गायी मिसळू नकोस आणि तूही आमच्यामध्ये येऊ नकोस. तुला आम्ही खेळायला घेणार नाही. तू आमच्या जवळ येऊ नकोस. असं ज्या वेळेला गोपाळ बोलले, महाराज देवाला तर ते गोपाळांचे शब्द असे जणू काही तापलेलं असं लोखंड तापून त्याचा रस करावा आणि तो कानात वाटावं तसं झालं. ते गोपाळ मला नको म्हणतात आणि गोपाळाशिवाय मी कसं काय राहील? कसं काय राहू शकत मी गोपाळाशिवाय? देवभक्ताशिवाय कसं काय राहू शकेल? गोपाळ म्हणजे भक्त. गोपाळ शब्दाचा अर्थ कोण? भक्त. देव तिथं मग काकुलती आला. काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता. देव काकुलती यायला तिथं गायवाया करायला लागला, प्रार्थना करायला, हात जोडतोय, विनंती करतोय, अरे असं नका रे करू, असं नका रे करू, मला तुमच्यातून वेगळं नका करू. तुम्ही बाकी काहीही सांगा मला, मी काहीही करायला तयार आहे. मला दुसरी कोणतीही शिक्षा द्या, पण तुमच्यातून वेगळं नका करू. काकुलती आले देव. का नको? तुमची मज लागली सवे, ठाईचे नवे न हो गडी. भगवंताने सांगितलं मला तुमची सवय लागलेली आहे आणि तुमची सवय लागलेली असल्यामुळं तुम्हाला सोडून मी कसं काय राहील? आणि जर तुम्हाला सोडून राहायला लागलो तर त्याला सवय कसं काय म्हणता येईल? तुमची मज लागली सवे, तुमची मला सवय लागलेली आहे. तुम्हाला सोडून मी नाही राहू शकत, एक क्षणभरही तुम्हाला सोडून नाही राहू शकत, आणि म्हणून तुम्ही मला वेगळं नका करू. देव गोपाळांना सोडून नाही राहू शकत. देव गोपाळांच्याच मेळ्यात असतो. कुठं असतो देव? गोपाळांच्या मेळ्यात. आणि गोपाळ म्हणजे कोण?
गोनाम गाई, आणि जे गाई पाळतात, गाई राखतात, गायींना सांभाळतात त्यांना गोपाळ म्हणतात. गायींना जे सांभाळतात त्यांचं नाव आहे गोपाळ. आणि गायी सांभाळणारे भक्त असतात. काय गायीचं सांभाळ करणारे, गायीचं पालन करणारे कोण असतात? भक्त असतात. भक्तच गायी सांभाळतात. काय? भक्तच गायी सांभाळतात. म्हणजे काय? तुम्ही पुन्हा पुन्हा कम लागले सांगायला? याच्याकरता सांगू लागलो की हा वरून अर्थ ह्या गायी जरी दिसत असल्या तरी अध्यात्म म्हणजे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं गो शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. गोनाम इंद्रिये. आणि या इंद्रिय रूपी गायींना जो सांभाळतो, काय? इंद्रिय रूपी गायींना जो सांभाळतो तो गोपाळ आहे. आता गायी सांभाळणं म्हणजे काय? गायीचं पालन करणं म्हणजे काय? गायीचं पालन करणं म्हणजे गायींना खाऊ घालणं, चारा खाऊ घालणं. गायींचं पालन करणं म्हणजे काय? गायींना चारा खाऊ घालणं. पण गायींना चारा खाऊ घालणं या शब्दाचा अर्थ गायींना वाटेल तो चारा खाऊ घालणं असं नाही. आता ती आता नाही राहिली, आता तसे जमिनी नाही राहिल्या गायी चारायला, गायीही लोकांकडे नाही राहिल्या. पण पूर्वी जमिनी होत्या तशा भरपूर, आणि गायी होत्या, गायरानं होते. गायी चारण्याकरता त्या गायरानामध्ये लोक गायी घेऊन जायचे. पण गायी चारणं या शब्दाचा अर्थ आहे गायींना योग्य अशा प्रकारचा चारा खाऊ घालणं, लोकांच्या पिकामध्ये त्या गायींना न जाऊ देणं. याला म्हणतात गायी राखणं, याला म्हणतात गायी पाळणं. गायी जे राखत असतात, गायी जे पाळत असतात त्यांना हे करावं लागत असतं. गायींना तर चारायला न्यायचं असतं, पण गायींना चारायला न्यायचं, गायी चारायच्या, पण लोकांच्या पिकात घुसू द्यायचं नाही, लोकांच्या पिकाला पीक खाऊ द्यायचं नाही. म्हणजे योग्य चारा गायींना देणं, अयोग्य चारा गायींना न खाऊ देणं, याला म्हणतात गायी पालन करणं. तसं या इंद्रिय रूपी ज्या गायी आहेत, या इंद्रिय रूपी गायींना सुद्धा चारा खाऊ घालणं, पण तो योग्य चारा खाऊ घालणं, अयोग्य चाऱ्यापासून गायी अशा दूर ठेवणं, याला म्हणतात गायी राखणं. आणि असा जो गायी राखतो इंद्रिय रूपी गायी, तो आहे गोपाळ. तो गोपाळ आहे. मग या इंद्रिय रूपी गायींचा चारा काय आहे? विषय. या इंद्रिय रूपी गायींचा चारा काय आहे? विषय. विषयांचा चारा लागतो या इंद्रिय रूपी गायींना. नेत्राला रूपाचा चारा लागतो, श्रोत्राला शब्दाचा चारा लागतो, घ्राणेंद्रियाला गंधाचा चारा लागतो, रसनेंद्रियाला रसाचा चारा लागतो, त्वगेंद्रियाला स्पर्शाचा चारा लागतो. आणि ही प्रत्येक गाय आपल्या आपल्या चाऱ्याकडे पळत असते. हे आपण सगळ्या ज्या गायी घेऊन जातो का नाही चारायला शेतामध्ये, त्या गायी सगळ्यांचा चारा एक असतो. मग तांबडी गाय असली तरी ती गवतच खाते, बांडी गाय असली तरी गवतच खाते, पांढरी गाय असली तरी गवतच खाते, काळी गाय असली तरी गवतच खाते, कसल्या रंगाची असली तरी ती मोठी बारकी कशी असो, सगळ्या गायी काय खातात? गवतच खातात. पण इंद्रिय रूपी गायी लय विचित्र आहेत, पाचच, पण एकीचा चारा दुसरीला चालत नाही. प्रत्येकीचा चारा काय आहे? भिन्न भिन्न आहे. मला सांगा, ह्या सगळ्या आपण शेतात ज्या गायी चारायला जातो त्या सगळ्या गायींचा चारा एक असतो, तरी त्या गायी किती सळतात त्या गायी राखणाऱ्यालाच कळतं. कधी कधी रडतो तो. त्या गायी आवरतात तरी आवरत नाही. ह्या तर इंद्रिय रूपी गायी तर फारच मोकार आहेत. एक रूपाकडे पळती, एक शब्दाकडे पळती, आणि सगळं एका ठिकाणी नाही. आणि यांना आवरणं ही कोणाची ताकद नाही, कुणातही ही ताकद नाही. त्याला भक्तच असावे लागतात, भक्त.
कारण या गायींना आवरण्याकरता असे बलवान कोण आहेत? फक्त भक्त आहेत. भक्तच या गायी आकळू शकतात. नवे जे गायी आकळतात तेच भक्त आहेत, तेच गोपाळ आहेत. गायी ज्यांनी आकळल्या म्हणजे इंद्रिय ज्यांनी आकळले विषयापासून, शास्त्रांनी त्यांना जो योग्य म्हणून चारा सांगितला तोच चारा जे इंद्रियांना देतात, शास्त्रांनी ज्या चाऱ्याचा ज्या विषयाचा निषेध केलेला आहे त्या विषयाकडं इंद्रियांना असं फिरकू सुद्धा देत नाहीत, असे जे ते आहेत गोपाळ. आणि भगवान अशा गोपाळांच्या मेळ्यात राहतात, म्हणजे भक्तांच्या मेळ्यात राहतात. भक्तांना सोडून देवाला करमत नाही. वैकुंठ सोडून देव इथं येतो. कशासाठी येतो? कारण भक्ताशिवाय त्याला कटत नाही. भक्ताजवळ जो त्याला आनंद येतो तो वैकुंठातही आनंद भेटत नाही त्याला. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. संत म्हणजेच भक्त म्हणजेच गोपाळ. वेडा झाला लाचावला भक्तीशी. आणि भक्तीचं सुख कुठं असतं? स्वर्गात, वैकुंठात नाही. वैकुंठी तू ऐसे नाही. कवळ काही काल्याचे. आणि हे काल्याचा कवळ म्हणजे भक्तीचा रस, प्रेमाचा रस, प्रेमाचा आनंद, प्रेमाचा खाऊ. हा जो आनंद आहे हा देवाला सुद्धा भक्तामध्ये आल्यानंतर, गोपाळामध्ये आल्यानंतर तो मिळतो. आणि म्हणून तो गोपाळांना कधीच सोडित नाही, कधीच सोडित नाही. तो त्यांच्याच मेळ्यात असतो. जो या गोपाळांच्या मेळी, जो या गोपाळांच्या मेळी, गोपाळांच्या मेळ्यात आहे. काय करतो गोपाळांच्या मेळ्यात? खेळ खेळे वनमाळी. वनमाळी खेळ खेळे. वनमाळी म्हणजे वन शब्द, वन म्हणजे वनामध्ये असणारी झाडं वगैरे. एक झाड म्हणजे वन आहे का? वन कशाला म्हणतात? फार मोठी जमीन आहे त्याला वन म्हणतात का? नाही. मग कशाला म्हणतात? झाडाला वन म्हणतात. म्हणजे एक झाडाचं झाड वन म्हणतात का? नाही. अनेक झाडं असावी लागतात त्यावेळेला त्याला काय म्हणतात? वन म्हणतात. मग अनेक झाडांचे जे पानं, अनेक झाडांचे जे फुलं आणि त्याची केलेली जी माला त्याला वनमाला म्हणतात. वनातल्या झाडांच्या, वेलींच्या पानाची, फुलाची जी माला आहे तयार केलेली तिला काय म्हणतात? वनमाला. आणि ती वनमाला जो धारण करतो, ज्याच्या गळ्यात असते, राहते, तो वनमाली. तो काय? वनमाला जो धारण करतो तो वनमाली. भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये सगळे गोपाळ वृंदावनामध्ये गेल्याच्या नंतर अशी वनामध्ये असणारी, त्या रानामध्ये असणारी जी सुंदर सुंदर असे जे वेलीचे पानं, फुलं वगैरे आहेत त्याची माला तयार करून भगवान श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये घालायचे. आणि म्हणून भगवंताला काय म्हणतात? वनमाली. आणि मग हा वनमाली गोपाळांच्या मेळ्यामध्ये राहतो आणि काय करतो? खेळ खेळे. तो खेळ खेळतो. कशाचा खेळ खेळतो? खेळाचे अनेक प्रकार आहेत. आपण कालच्या वरच्या जेवणात चिंतन करत असताना एक संसाराचा खेळ पाहिला. त्याचा सगळा खेळच आहे. कुठलीही लीला म्हणजे कुठलीही लीला करत असताना त्याचं काय आहे? सगळा खेळच आहे त्याचा. गोपाळांच्या मेळ्यातही तो खेळ खेळतो. कधी विटी दांडू खेळतो, कधी चेंडूफळी खेळतो, कधी लगोरी खेळतो, कधी हमामा खेळतो, कधी हुतुतुतू खेळतो. अबक दुबक तिबक पोरा खेळ विटी दांडू. असं वेगवेगळे अशा हमामा पोरा हमामा रे असे वेगवेगळे अशा प्रकारचे खेळ परमात्मा खेळतो. अजून काय करतो? अजून काही केलं यांनी? रसा तळा नेला बळी राहे पाताळी स्वामी माझा. जरा उरकून घेऊ आज हे सगळे पूर्ण अभंग घेऊ आज करून.
रसातळा नेला बळी. त्याचे वेगवेगळे अवतार आहेत. गोकुळामध्ये कृष्ण अवताराने कृष्णाच्या रूपामध्ये होता, तर अयोध्येमध्ये रामाच्या रूपात होता. असे वेगवेगळे याचे रूप आहेत. कधी वामनाच्या रूपात, कधी नरसिंहाच्या रूपात, कधी परशुरामाच्या रूपात, कधी मत्स्य रूपात, कधी कुर्म रूपात, कधी मोहिनीच्या रूपात, असे वेगवेगळे. आणि हा साह्याचा सगळा खेळच आहे. हा सगळा वास्तव्याला कसलंच रूप नाही. आणि रूप नसताना सुद्धा हे धरतो म्हणजे कसं, हे सगळं खेळ आहे, त्याचा नाटक आहे सगळे. आणि मग त्यांनी जो एक खेळ खेळला तो खेळ खेळत असताना त्यांनी तो बळी रसातळा नेला. बळी रसातळा. कोण आहे हा बळी? आणि त्यांनी त्याला रसातळात का नेलं आणि कुठे हे रसातळ? बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आहे. कश्यप ऋषीपासून दितीच्या उदरी हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला आले. भगवंताने नरसिंहाचा अवतार घेऊन त्या हिरण्यकश्यपूला मारलं. वराहाचा अवतार घेऊन हिरण्याक्षाला मारलं. पण त्याच हिरण्यकश्यपूच्या पोटी भगवंताचा महान भगवत भक्त जन्माला आला. तो म्हणजे कोण? प्रल्हाद. त्या प्रल्हादाचा पुत्र विरोचन, आणि त्या विरोचनाचा पुत्र कोण? हा बळी. फारच बलवान. त्रैलोक्यावर विजय मिळवला होता या बळीनं. स्वर्गावर विजय मिळवला होता. स्वर्गातले देव पळवून लावले होते, कारण त्या इंद्राने याच्या पित्याचा वध केला होता ना. विरोचनाला मारलं होतं इंद्राने, यालाही मारलं होतं, बळीलाही मारलं होतं. पण शुक्राचार्यांनी पुन्हा जिवंत केलं. संजीवनी विद्या होती शुक्राचार्याकडे. आणि म्हणून तपश्चर्या करून शुक्राचार्याच्या साहाय्याने पुन्हा हा बलवान झाला. सगळे देव असे स्वर्गातून पळवून लावले. पाताळात तर त्याचं आधिपत्य होतंच पहिलंच. इथं पृथ्वीवर आधिपत्य मिळवलं, स्वर्गातही आधिपत्य त्याचंच. आणि देवाला हाकलून दिलं. त्यांना असं नुसतंच आकाशाने पळत होते ती. कुठं थांबायला जागा नाही त्यांना, कुठं राहूच देत नव्हता. वाईट वाटायचं त्यांच्या आईला, देवांच्या आईला, म्हणजे कुणाला? आदितीला. मग कश्यपाने एक तिला व्रत सांगितलं, ते व्रत केलं. भगवान प्रसन्न झाले आणि आपलं दुःख सगळं निवेदन केलं भगवंताच्या समोर. भगवंताने सांगितलं, मी तुझं दुःख नष्ट करीन, मी तुझ्या पोटी अवतार घेईन. आणि मग तिच्या पोटी भगवंताने जो अवतार घेतला तो कोणता? वामनाचा. बळीनं स्वर्ग, आपण मिळवलेलं स्वर्गाचं आधिपत्य आपलं कायम टिकून राहावं याच्याकरता म्हणून 100 यज्ञ सुरू केले होते. 99 यज्ञ पूर्ण झाले होते, आता 100वा चालू होता. आणि हे सगळं आता हा यज्ञ पूर्ण होऊ द्यायचं नाही. त्याची सगळं ऐश्वर, त्याची सगळी संपत्ती आपण परत घ्यायची याच्याकरता म्हणून भगवंत तिथं ते वामनाचं रूप घेऊन गेले, ब्रह्मचार्याचं रूप. यज्ञ मंडपामध्ये ज्या वेळेला वामन रूपामध्ये भगवान तिथं यज्ञ मंडपामध्ये आले, असा दिव्य प्रकाश, तेजस्वी ते रूप, सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. जणू काय अग्नीच आपल्या यज्ञ मंडपात येऊ लागला असं वाटलं. तेजस्वी ते ब्रह्मचार्याचं रूप, सगळ्याचं उठून त्यांनी स्वागत केलं. राजा समोर गेला, दर्शन घेतलं, त्यांना आसन दिलं बसायला, पूजा केली आणि सांगितलं की म्हणे माझा यज्ञ चालू आहे, आपण ब्रह्मचारी आहात, मागा काही तुम्हाला जी अपेक्षा असेल ती मी काही तुम्हाला द्यायला तयार आहे. मी पण केलेलं आहे, याच्यातून कुणीही असं रिकाम्या हाताने जाणार नाही, काहीही मागा. त्यांनी सांगितलं, राजा मला अरे इच्छाच नाही. असं कसं काय, कोणाला इच्छा नाही असं कुठं असतं काय? मागा काहीतरी. ठीक आहे, तू मागाच म्हणत असशील तर मग मागतो. मग असं कर, मला त्रिपाद भूमी जागा दे मला.
त्रिपाद भूमी, माझ्या पायाने त्रिपाद भूमी तू मला दे. असं ऐकल्यानंतर तो हसायला लागला बळी. त्यांना सांगितलं की म्हणे ब्रह्मचारी, मला असं वाटत होतं तुमचं ते तेजस्वी रूप पाहून की तुम्ही फार ज्ञानी असाल, पण तुमची बालिश बुद्धी अजून गेली नाही. राजा, मी त्रैलोक्याचा अधिपती आहे, काहीही मागा ना, असं मागा की पुन्हा एकदा माझ्याकडे मागितल्यानंतर पुन्हा दुसऱ्या कोणाच्या समोर हात पसरायची वेळ नाही येणार नाही. त्यांनी सांगितलं, हे बघ राजन, ब्राह्मणांनी संतुष्ट असावं, आहे तेवढ्यात काय असावं, संतुष्ट असावं. आणि मनुष्याची इच्छा कधीच पूर्ण होत नसते. एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते. आज तू त्रैलोक्याचा अधिपती आहे, तरी तुला इच्छा नाही का? तरी तुझी इच्छा गेली नाही, तुला काय कमी आहे? तरी तुला इच्छा आहेच. त्यामुळे इच्छा पूर्ण करण्यापेक्षा इच्छा काढून टाकण्याचा प्रयत्न माणसाने करावा. मग थोडासा असा दचकला. ठीक आहे म्हणे, त्रिपाद भूमी तुम्हाला मी दान देतो. कर म्हणे संकल्प. संकल्प करण्याकरता सगळी सामग्री वगैरे आणण्यास सांगितली. शुक्राचार्य तिथं होते, बळीचे गुरु. त्यांनी सांगितलं, बळी काय करतोस? ते म्हणे याचक आलाय आणि त्या याचकाला मी दान देतोय. काय दान देतोस? त्रिपाद भूमी दान देतोय. कोणाच्या पायाने देतोस? त्या याचकाच्याच पायाने देतोय. देऊ नकोस. काय महाराज? अहो, यज्ञाच्या आरंभी तुम्ही सांगितलं की जोही कोणी याचकीने त्याला दान दिलं पाहिजे. माझ्याकडून तुम्ही शब्द घेतलाय आणि आज तुम्ही सांगू लागले की दान देऊ नकोस. सांगितलं ना तुला दान देऊ नकोस. कारण शुक्राचार्यांनी ओळखलं, दान देऊ नकोस. मी सांगतो दान देऊ नकोस. नाही म्हणे, मला तसं नाही करता येत. अरे देऊ नकोस. का महाराज, का दान द्यायचं नाही? सामान्य याचक नाही हा, मग लक्ष्मीपती आहे हा, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे हा. आणि कपट करून तुझं सगळं ऐश्वर अशा प्रकारचं घेऊन जाण्याकरता, तुझा छळ करण्याकरता आलेला आहे लक्ष्मीपती. बळीनं सांगितलं, मग तर द्यावंच लागेल. असा याचक माझ्या दारामध्ये पुन्हा कधी येणार आहे? सामान्य याचक येतील जातील, येतील जातील, त्यात काय आश्चर्य, काय नवल आहे. पण असा याचक माझ्याकडे पुन्हा कधी येणार आहे? देणार दान. तिथं बळीची माता होती. ती बळीची माता म्हणायला लागली, काय भगवान विष्णू माझ्या बळीकडे मागायला आले? काय आनंद झाला. ती म्हणायला लागली, भला हुआ नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा हुआ जिसे प्रभू पसावे हा. तिचा पती ज्यावेळेला वारले त्यावेळेला हा बळी पोटामध्ये असल्यामुळं तिला सती जाता आलं नाही. त्यामुळं खेद वाटायचा की पती गेले, मी त्यांच्याबरोबर नाही जाता आलं मला. पण आज तिला खूप आनंद झाला. ते जे शल्य होतं, ते जे टोचत होतं अंतःकरणामध्ये, ते राहिलं नाही. अशा ज्याच्या समोर परमात्म्याने हात पसरावा असा पुत्र आपल्याला पाहायला भेटला, याचा आनंद तिला झाला. ती आणली ती सगळी संकल्प करण्याकरता, ती झाली वगैरे पाणी घ्यायला हातामध्ये. शुक्राचार्य समोर आले. बळे, सांगतो ना तुला देऊ नको दान म्हणून. नाही म्हणे, मग दान द्यावंच लागेल. माझं ऐकत नाही तू, गुरु आहे मी तुझा, माझी आज्ञा पालन करत नाही तू. क्रोध आला, त्यांना शाप देऊन टाकला. शुक्राचार्यांनी शाप दिला, तुझी सगळी संपत्ती जाईल. शाप देऊन तरी बळीनं काय ऐकलं, शाप स्वीकारला. शुक्राचार्य सांगत होते की अरे तू जर माझं नाही ऐकलं तू नरकात जाशील. तू केलेला संकल्प पूर्ण होणार नाही, हा छली आहे. याच्यात त्रिपाद भूमी तू दान देऊच शकत नाहीस. आणि केलेला संकल्प जर पूर्ण नाही केला तर त्याला नरकात जावं लागतं. नरकात जावं लागेल तुला, नरकात. त्यांनी सांगितलं, मला नरकात गेलो तरी चालेल, पण दान देणारच. संकल्प करण्याकरता अशी झावी, ती पाणी घ्यायला लागली हातावर. ती शुक्राचार्य त्या झावीत जाऊन बसली. पाणीच येऊ देणार बाहेर. त्यांना त्याला वाटलं काय किडा वगैरे अडकला काय म्हणून त्यांनी काडी घेतली आणि घातली मध्ये.
शुक्राचार्यांच्या डोळ्यात घुसली. आड आला म्हणून फोडेला डोळा. डोळा फोडला आणि मग बाहेर निघाले शुक्राचार्य. दिला संकल्प बळीनं केल्याबरोबर भगवंताने सांगितलं, बळी संकल्प केलास, आता त्रिपाद भूमी मला दान दे, माझ्या पायाने द्यायची. म्हणे घ्या म्हणे मोजून. आणि मोजून घ्या म्हटल्यानंतर संकल्प करताना बटू रूप होतं, वामन रूप होतं, आणि ती जमीन मोजून घ्यायच्या टायमाला मग त्रिविक्रम रूप धारण केलं, विराट रूप धारण केलं. एका पायाने सगळी पृथ्वी व्यापली आणि दुसऱ्या पायाने सगळं अंतरिक्ष व्यापून टाकलं. तिसरा पाय ठेवायला तर जागाच नाही सांग. आणि असं क्रोधाने आवेशाने युक्त होऊन भगवान बोलायला लागले, बळीला बळी लय दानवीराच्या दानशूराच्या गप्पा मारत होता, तिसरा पाय कुठं ठेवू सांग, तिसरा पाय ठेवायला जागा दे. बळी घाबरलेल्या अवस्थेत होता. हात जोडले, भगवंतांनी वरुण पाशाने त्याला बांधून टाकलं. त्या अवस्थेमध्ये आता सगळ्याचं सगळं राज्य गेलं, यांनी सगळं ऐश्वर्य देऊन टाकलं म्हणून त्याचे जे ज्ञाती बांधव होते सगळे त्याला सोडून निघून गेले. कोणी नाही राहिलं जवळ. सगळ्या जातीचे सगळे निघून गेले, कोणी जवळ नाही राहिलं. अशा त्या अवस्थेमध्ये भगवान क्रोधायमान झालेले आहेत. बळीनं हात जोडून समोर उभा आहे. ती बळीची माता घाबरलेली आहे. भक्त प्रल्हाद तिथं प्रगट झाले. ते पाहिलं, ते दृश्य पाहून भक्त प्रल्हादाच्या डोळ्यात पाणी आलं. सांगितलं, भगवान मला असं वाटत होतं की तुमची फक्त माझ्यावरच कृपा आहे, पण मला आज लक्षात आलं की तुमची माझ्यावर तर आहेच, पण माझ्या कुळावर सुद्धा तुमची कृपा आहे. या बळीला ऐश्वर्य तुम्हीच दिलं आणि त्याला अभिमान न ठेवण्याकरता, ते अभिमान नष्ट करण्याकरता ते ऐश्वर्य तुम्ही काढून घेतलं. देवा तुमची किती कृपा आहे. अभिमानाघातक आहे, अभिमान नाही ठेवला. त्याचं ऐश्वर्य तर काढून घेतलंच, ऐश्वर्याचा तर अभिमान नाहीच राहिला. तिथं ती बळीची जी पत्नी होती, ती पत्नी ती पूजेची सामग्री घेऊन आली होती. ती अतिशय घाबरली, असं हात लटलट कापत होते. ती समोर आली आणि भगवंताची स्तुती करायला लागली. म्हणे, प्रभू हे सगळं जगत आपण किडे करता निर्माण केलेलं, हे सगळं जगत तुमचं आहे, याच्यावर तुमची सत्ता आहे, पण आमच्यासारखी अज्ञानी लोक तुमच्या सत्तेमध्ये असलेल्या या वस्तूंना आपली स्वतःची सत्ता तिथं प्रस्थापित करतात आणि अज्ञानानं माझं 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 अशा प्रकारचं म्हणतात. प्रभू हे सगळं तुमचं आहे, तुम्ही हे सगळं काढून घेतलं, हे फार चांगलं केलं, तुमची फार मोठी कृपा झाली. तेवढ्यामध्ये भगवान अतिशय क्रोधानं बोलायला लागले, अरे बळी तुला म्हणतो ना मी, तिसरा पाय कुठे ठेवू सांग. घाबरलेला बळी हात जोडले. तशाही अवस्थेमध्ये बळीनं धैर्य धारण केलं. वरुण पाशाने बांधलेला बळी आहे. शुक्राचार्यांनी शाप देऊन शुक्राचार्य गुरुंनी त्याचा त्याग केलेला आहे. सगळे ज्ञाती बांधव सोडून निघून गेलेले आहेत. सगळं ऐश्वर्य गेलं, काहीच राहिलं नाही. पण तशाही अवस्थेमध्ये बळीनं धैर्य धारण केलं आणि ते विराट स्वरूप असलेलं भगवंताचं रूप, त्या भगवंताला बळी बोलायला लागला. म्हणे, भगवान माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्नाचं उत्तर द्यायला मी रिकामा नाही, मला त्रिपाद भूमी दान दे. देतो म्हणे प्रभू, फक्त मला प्रश्नाचं उत्तर द्या. काय प्रश्न आहे तुझा? धन मोठं आहे का धनवान मोठा आहे? काय प्रश्न विचारला? धन मोठं आहे का धनवान मोठा आहे? भगवंताने सांगितलं धनवान मोठा आहे. धन मोठा असतं का धनवान मोठा असतो? म्हणजे समजा एखाद्या मनुष्याकडं धन आहे, भरपूर धन आहे, काय बंगले आहेत, गाड्या आहेत, जमिनी आहे, आमकं सोनं नाणं जे असायचं ते असायचं, सगळं त्याचं धन आहे. मग ते सगळं धन मोठं आहे का ते धन ज्याचं आहे तो मनुष्य मोठा आहे? मनुष्य मोठा आहे, धनवान मोठा आहे. तसा बळीनं प्रश्न केला प्रभूला की प्रभू धन मोठा आहे का धनवान मोठा आहे? देवाने सांगितलं धनवान मोठा आहे. मग बळी बोलायला लागला, प्रभू तुम्ही दोन पायांनी जे सगळं हे ऐश्वर्य माझं व्यापलं हे माझं धन आहे आणि धनवान मी आहे, म्हणजे मी या सगळ्यापेक्षा मोठा आहे. तिसरा पाय तुम्ही माझ्यावर ठेवा.
भगवंताने ते स्वीकारलं. तिसरा पाय भगवंताने बळीच्या मस्तकावर ठेवला आणि पाताळात घातला. रसातळाला नेला. तुकोबाराय म्हणतात, रसातळा नेला बळी, रसातळा नेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा. रसातळाला नेला, रसातळात नेऊन घातला. हे आपलं हे भूतल आहे, याला भूतल म्हणतात. आपण जिथं राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो, हे काय आहे? भूतल आहे. याच्या खाली अतल आहे, त्याच्या खाली वितल आहे. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पातल असे खाली 7 लोक आहेत. हा जसा एक भूलोक आहे, तसे याच्या खाली किती लोक आहेत? 7 लोक आहेत, वर 7 आहेत. असं 14 लोक असतात ब्रह्मांडामध्ये. तर ते रसातल नावाचं जे लोक आहे खाली, त्याच्यात त्याला घातलं भगवंतानी. आणि त्याला विचारलं, बळी मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू सर्वस्व मला तू समर्पण केलंस, मी प्रसन्न आहे तुझ्यावर, माग तुझी काय अपेक्षा आहे? त्याने सांगितलं, प्रभू माझी आता काही अपेक्षा नाही. तिथं त्याला आधिपत्य दिलं रसातलातलं. फक्त तुमचं हे जे स्वरूप आहे, तुमचं रूप अखंड माझ्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे. म्हणून तिथं बळीचा जो तिथला वाडा आहे, राजवाडा, त्याला किती 50 काहीतरी असे दरवाजे आहेत. आणि कोणत्याही दरवाजाने बळी बाहेर निघू शकतो. म्हणून भगवंतानी आजही त्या ठिकाणी 50 दरवाजामध्ये 50 रूप घेऊन तिथलं चोपदाराचं काम भगवान तिथं करतात. अखंड कोणत्याही दरवाजाने बाहेर निघताना भगवंताचं रूप दिसलं पाहिजे. 50 रूप घेऊन परमात्मा तिथं सेवा करू लागलेले बळीचे. तुकोबा तेच म्हणतात की माझा हा परमात्मा पांडुरंग बळीला पाताळात घातलं, रसातळात नेलं आणि त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता तिथं सेवक म्हणून तिथं राहिलेला आहे. राहे पाताळी स्वामी माझा. असा जो आहे, जो भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, त्याचं मी काय करीन? चिंतन करीन, त्याचे गुण गाईन, त्याच्या पायावर माझं मस्तक ठेवीन. जो हा लावण्य पुतळा, जयाचे अंगी सकळ कळा, जयाचे गळा वैजयंती माळा, तया वेळोवेळा दंडवत. जो हा लावण्य पुतळा, आणि जो लावण्याचा पुतळा आहे. लावण्य म्हणजे सौंदर्य, सौंदर्याचा पुतळा आहे. सौंदर्याची तो खाण आहे, सौंदर्याचं लावण्याचं तो निधान आहे. म्हणून तर त्याला ज्यांनी ज्यांनी पाहिलं ती वेडेच होऊन जातात, वेडेच होऊन जातात. आपण त्याला पाहत नाही म्हणून आपण दुसऱ्या गोष्टी पाहण्याकरता आपण इच्छा करतो. त्याला ज्यांनी पाहिलं ते त्यांना दुसरं काही पाहावंच वाटत नाही. काहीच इतका तो सुंदर आहे. त्याच्यासारखी सुंदर वस्तू जगामध्ये दुसरी कोणतीच नाही. जगामध्ये जे सौंदर्य असतं ना, जगात अनेक वस्तू सुंदर आहेत. प्रत्येक क्षेत्रातले ते सौंदर्य वेगवेगळं असतं. जगात अनेक वस्तू सुंदर आहेत, पण जगातलं त्या वस्तूच्या ठिकाणी असणारं सौंदर्य ते बिंदू मात्र आहे, यत्किंचित आहे. आणि ते त्या वस्तूला यांनीच दिलेलं आहे. इतकं ते सौंदर्य असतं, बिंदू मात्र सौंदर्य. पण परमात्मा बिंदू नाही, सौंदर्याचा सिंधू आहे. काय आहे? सौंदर्याचा सिंधू आहे. जो हा लावण्य पुतळा. एक रामानुजाचार्य एक भक्त होऊन गेले फार मोठे. भगवंताची अशी पालखी निघाली होती नगर प्रदक्षिणेला. रामानुजाचार्य त्याच्यामध्ये होते. एक त्या गावामध्ये वृंदावनमध्ये एक स्त्रीच्या ठिकाणी आसक्त असलेला, स्त्रीलंपट असलेला एक पुरुष, की तिला तो क्षणभरही सोडित नव्हता, क्षणभरही सोडायला तयार नाही. अखंड त्याला असं वाटायचं की आपल्या डोळ्यासमोरच असावी, अखंड आपल्या डोळ्यासमोर असावी.
आपल्या डोळ्यासमोरून ती कधीही अशी दूर जाऊ नये म्हणून ती कुठेही गेली तरी तिच्यासोबतच, तिला तो सोडितच नव्हता. जसं तुकोबारायांनी म्हटलंय ना, ब्रह्मतेची माया मायेतेची ब्रह्म, अंग आणि छाया जयापरी. तसं तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हारपती. तोडिता न तुटे सारिता निराळी. कधी तिला सोडितच नव्हतं. तिलाही वाटायचं काय वाई सोडितच नाही कधी थोडंही. मग ती पालखी ज्या वेळेला निघाली, भगवंताचं दर्शन करण्याची इच्छा तिला झाली. तिने सांगले, हे बघा मला भगवंताचं दर्शन करायला जायचंय. ती म्हणे तू कुठं चल, मी तुझ्या सोबतच येतो. चल. मग गेली ती दर्शन करायला. मग आता दर्शन करायला गेल्यानंतर एका बाजूनं बायका, एका बाजूनं ते पुरुष होते. मग ते ह्यानी आपलं ते मग पुरुषात जायचं ना, नाही बायकातच घुसला, कारण ती बायकात गेली ना. बरं मग पालखीचं दर्शन, तिथं पालखी आल्यानंतर देवाची दर्शन करायचं, तर मग त्या पालखीकडे तोंड करून ती दर्शन करायला लागली. पण ह्याचं तसं नव्हतं. तिचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर अखंड पाहिजे म्हणून. आणि मग तिचं जर पालखीकडे तोंड असेल आणि ह्याला जर तिचा चेहरा पाहायचा असेल तर ह्याला काय करावं लागेल, पालखीकडे पाठ करून उभा राहायला. सगळ्या लोकांचं पालखीकडे तोंड, त्याच्या बायकोचंही त्या स्त्रीचंही कुठं तोंड, पालखीकडं तोंड. आणि याची मात्र पालखीकडं पाठ आणि याचं तोंड कुणाकडं, तिच्याकडंच पाहायचं. अहो ती म्हणे अहो असं का, ती सगळे लोक देवाचं दर्शन, तुम्ही दर्शन घ्या ना. नाही म्हणे नाही, मला तुझंच दर्शन घ्यायचं, देवाचं नाही. अहो तसं नाही, नुसतं एकदा तरी बघा ना. म्हणे नाही. ते रामानुजाचार्यांनी पाहिलं, लोकांना विचारलं अहो हे काय असं का बरं, देवाकडे का बरं पाठ केली यांनी. लोकांनी सांगितलं जाऊ दे म्हणे महाराज, त्याचं नका काही काढू. तो स्त्रीच्या ठिकाणी खूपच आसक्त आहे. तो स्त्रीच्या रूपाशिवाय दुसरं काय पाहायलाच तयार नाही. म्हणे असं त्यांनी सांगितलं, मग अशी माणसं तर इकडे लय कामाची आहे. का बरं तिला पाहतो, त्यांनी सांगितलं त्याला ती फार आवडते. असं मग भगवंताला त्या रामानुजाचार्यांनी प्रार्थना केली. म्हणे प्रभू तो सौंदर्याला भुललाय, त्याची ती स्त्री सुंदर आहे म्हणून त्याला ती आवडते आणि सारखं अखंड तिला पाहावं असं त्याला वाटतंय. तुमचं एकदा सौंदर्याची झलक त्याला एकदा दाखवा. देवाला काय केली, प्रार्थना केली. तुमचं जे अप्रतिम सुंदर रूप आहे ते रूप एकदा दाखवा. देव भक्तांनी प्रार्थना केली होती, देव ऐकतात कधी. म्हणजे दाखवतो पण ती बघतच नाही. इकडे पाठ केली त्यांनी. मग ते तिथं जवळ गेले. अरे असं देवाकडे पाठ का केलीस तू. ती म्हणे नाही मला हिचं रूप पाहायचंय. अरे हिच्यापेक्षाही सुंदर वस्तू जगामध्ये दुसरी आहे, तिला पाहा ना. तो कोण आहे म्हणे, देव आहे. नाही म्हणे हिच्यापेक्षा सुंदर वस्तू जगामध्ये असूच शकत नाही. अरे असेल तर नाही म्हणे असूच शकत नाही. तो किती सांगितलं तरी देवाकडं पाहायलाच तयार नाही. मग शेवटी त्या रामानुजाचार्यांनी त्या बाईला सांगितले, बाई तू देवाजवळ उभा राह. मग तू जर देवाजवळ येऊन उभी राहिलीस ना तर मग याचं तोंड कोणाकडे होईल, तुझ्याकडे होईल. आणि तुझ्याजवळ देव राहील म्हणजे त्याची दृष्टी थोडी तरी देवाकडे जाईल. त्या बाईला देवाच्या जवळ नेऊन उभं केलं आणि मग देवाचं रूप असं दिसलं. आणि मला देवाने ते आपलं ते सुंदर रूप दाखवलं. मला त्यांनी जे ते रूप पाहिलं ना, अजूनही पुन्हा त्यांना त्या बाईच्या तोंडाकडे बघितलं नाही. असा तो सुंदर आहे, इतका तो लावण्याचा पुतळा आहे. मदनही त्याला पाहून लाजेल असं त्याचं ते रूप आहे. लावण्य पुतळा, सौंदर्याचा पुतळा आहे तो, जो हा लावण्य पुतळा. ते एक मीराबाई होत्या, भक्त मीराबाई. त्या मीराबाईंच्या जीवनामध्ये
ही घटना घडली. मीराबाई म्हणजे राजाची मुलगी होती, राजकन्या होती. मग त्यांच्या घरचे संडास धुण्याकरता एक भंगीन यायची, दररोज ते संडास स्वच्छ करून जायची. एक दिवशी काहीतरी तिला काम होतं, तिला जाता आलं नाही म्हणून तिचा एक मुलगा होता, तरुण होता. त्या मुलाला सांगितलं की बाई ए बाबा, मला जाणं होत नाही, तू तेवढं तो राजवाड्यात जा आणि तेवढे संडास स्वच्छ करून ये. म्हणजे ठीक आहे म्हणे, जातो मी. तो गेला, संडास स्वच्छ केले आणि घरी येता येता त्याला ती मीराबाई दिसली. तरुण मीराबाई ही तरुण, हाही तरुण. अखंड साधना केलेली असल्यामुळं, भगवचिंतन केल्यामुळं ती सुंदर रूप आणि तेजस्वी रूप पाहिलं आणि तो वेडाच झाला मीराबाईला पाहून. त्याला ती मनातच बसली आणि त्यानं मनामध्ये धरलं की केली तर हीच बायको करायची. मीराबाई सोबत लग्न केलं तरच जिवंत राहायचं, नाही तर जिवंतच राहायचं नाही. नाही तर काय अर्थ आहे जिवंत राहून? आता ही राजकन्या आणि तो संडास धुणाऱ्या बाईचा मुलगा. त्याला वाटलं पण हे कसं काय शक्य आता? मग शक्य नाही तर मग जगायचंच नाही. घरी गेला, खालीवर घातलं आणि झोपून घेतलं त्यानं. आई बाहेरून आली, जे काय काम होतं ती उरकून आली, काय करून आली, पाहिलं अरे कुठे गेला. बाकीचं टोपलं पाहिलं तर जेवलाच नाही. अरे काय रे, तू सकाळपासून जेवलंच नाही अजून, दुपारी आली ती म्हणजे नाही जेवलो. मग जवळ काय रे बाळा, तू जेवलं नाही अजून? गेलता का राजवाड्यात? गेलतो. आला काम करून आलो. अरे मग जेवला का बरं? नाही, मला जेवायचं नाही. अरे काय जेवायचं नाही? भूक नाही लागली का? गप बसला. अरे काय जेवत नाही? दुखतंय का पोटात काही? नाही, दुखतही नाही. ताप आलाय का? तापही नाही आला. मग का जेवत नाही? मला जेवायचं नाही. अरे का जेवायचं नाही पण? मग सांगितलं, आई तुला सांगू, जोपर्यंत मीराबाईचं आणि माझं लग्न होत नाही तोपर्यंत मी जेवणारच नाही. म्हणजे काय? मीराबाई? तिनं त्याचं तोंड दाबलं. म्हणे हळूच म्हण, हळूच. कुणी ऐकलं तर तुला नरडं कापतील तुझं. राजाची मुलगी आहे ती. आपण ते मनात सुद्धा कधी आणायचं नाही. म्हणे काही असलं तरी मी मग जेवणारच नाही. 4 दिवस पोरग जेवलंच नाही ना. त्या आईला तर काळजी लागली. बरं, तेवढं एकटंच पोरग होतं, एकुलतं एक. दुसरं कुणीच नव्हतं. तेवढाच आधार. त्याच्याकडे पाहूनच ती जगत होती. ते तर आता काय करावं असं झालं. मग शेवटी म्हणली असं तरी पोरग मरणारच आहे. आणि ती मीराबाईला जाऊन सांगितलं, कळालं सगळ्याला तरी ती मारणारच आहेत. पण आपण सांगूनच बघू एकदा. मीराबाई संत आहेत, बघू त्यांनी जर काही याच्यातून काही उपाय काढला तर. म्हणून त्या राजवाड्यात गेल्या, काम केलं. पण अशा रडत होत्या, दुःखी होत्या. ते पाहिलं मीराबाईंनी, त्या जवळ आले, झाले का गं बाई रडतेस? काय दुःख आहे तुझं? मी तुझं दुःख निवारण करीन. काय सांग ना. ती म्हणे सांगते, पण मला अगोदर अभयदान द्या. मी दिलं अभयदान. बोल काय दुःख आहे तुझं? ती म्हणे त्या दिवशी 4 दिवस झाले माझा मुलगा आला होता आणि तो आल्यानंतर त्याने तुम्हाला पाहिलं आणि ते घरी आला आणि त्यांनी झोपून घेतले. त्यांनी मनामध्ये असं ठरवलं की मीराबाईवर लग्न केल्याशिवाय जेवणारच नाही. ते अजून पोरगं जेवलंच नाही. मीराबाई म्हणजे ठीक आहे, माझ्याबरोबर लग्न करायचं त्याला. हा, तो असंच म्हणतोय. मग त्याला सांगा मी करीन त्याच्याबरोबर लग्न, पण एक अट आहे. ती अट मी त्यालाच सांगन आणि त्याने ती मान्य केली तर मी त्याच्याबरोबर लग्न करीन. ठीक आहे म्हणे. म्हातारीला तर एवढा आनंद झाला. मीराबाई माझ्या पोराबरोबर लग्न करायला तयार झाली. किती आनंद झाला. पळतच घरी आली. अरे पळ्या उठ. अरे मीराबाई तुझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली. काय? पोरग तटकन उठून बसलं. मीराबाई माझ्याबरोबर लग्न करायला तयार झाली. हा, पण एक अट सांगितली. काय अट आहे? तिने मला नाही सांगितली, तुला सांगणार आहे. ते पळतच पोरग राजवाड्यात गेलं. ते म्हणजे काय? माझ्याबरोबर लग्न करणार तू? हो, पण माझी अट आहे. किती अटी आहेत? एक. किती अटी सांग ना, मी मानायला तयार आहे. अट अशी आहे, खोली आहे. खोली दाखवली ती.
भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीची मीराबाई पूजा करत होती. ती मूर्ती समोर इथं बसायचं, बस थोडंसं अंतरावर बसायला सांगितलं. समोर मूर्ती आहे आणि वर अशी ती एक तलवार ठेवली, टांगती खाली अशी चम 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 चमकणारी. हे बघ म्हणे, इथं बसायचं आणि 8 दिवस थोडीही अंतःकरणाची वृत्ती त्या मूर्तीपासून बाजूला न्यायची नाही. जर का तुझी वृत्ती तिथून हल्ली की तलवारीनं तुझा शिरच्छेद केला जाईल. आणि जर वृत्ती जर नाही हल्ली, 8 दिवस झाले की लगेच मंडप तयारच लागणार. ठीक आहे म्हणे. ते बसलं ना, एक तर मीराबाई पाहिजे होती आणि ती मरायचं त्याला काय वाटत नव्हतं, पण मीराबाई भेटणार म्हणून ते पोरगं बसलं. आणि सुरुवातीला थोडं ते जड गेलं, वृत्ती इकडे इकडे नाही जाऊ द्यायची, देवाचं रूप पाहायचं. आणि मग थोडं सुरुवातीला जड गेलं, पण ती वृत्ती एकाग्र व्हायला लागली देवाच्या ठिकाणी. वृत्ती एकाग्र व्हायला लागली की ती आनंद यायला लागला. एकाग्र वृत्ती झाली, अशी एवढी वृत्ती एकाग्र झाली की त्या एकाग्र वृत्तीमध्ये भगवंताचं दर्शन झालं. भगवंताचं दर्शन झालं, मग तर त्याला समाधीच लागली. ते देवाचं रूपच सोडायला वृत्ती तयार होईना. मीराबाईंनी पाहिलं, ओळखलं की आता काम झालं. त्या जवळ आल्या, त्याला ते हलवलं, त्याला थोडंसं सावध केलं. ते म्हणे, भाऊ चल, बाहेर मंडप तयार आहे, मी लग्न करायला तयार आहे तुझ्याबरोबर. ते उठला, साष्टांग दंडवत घातली, म्हणे माझं झालं आता लग्न. आता मीराबाईवर लग्न करायची गरजच नाही राहिली. मीराबाई त्याच्या पुढे काहीच सुंदर नाहीत. असा तो सौंदर्याचा सागर आहे, सौंदर्याचा सागर. जो हा लावण्य पुतळा, त्याला ज्यांनी पाहिलं, त्याचं सौंदर्य ज्यांनी पाहिलं, जगातलं सौंदर्य पाहिला त्याचे डोळे तयारच होत नाहीत. असा तो सुंदर आहे जो हा लावण्य पुतळा. जयाचे अंगी सकळ कळा. ज्याच्या ठिकाणी अंगामध्ये, ज्याच्या ठिकाणी, त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी, त्याच्या अंगामध्ये सकळ कळा, सगळ्या कला आहेत, सगळ्या कला. अशी एकही कला नाही की त्याला येत नाही. सगळ्या कला त्याच्या ठिकाणी आहेत. जयाचे गळा वैजयंती माळा. ज्याच्या गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, त्याला ती वैजयंती माला खूप आवडते. ही अशी ही वैजयंती माला त्याला आवडते म्हणून मी बी घातली. त्याला ती खूप आवडते, त्याच्या गळ्यात वैजयंती माला आहे. वैजयंती मालेचा खूप फायदा असतो. आपल्या जवळ येणारी जी नकारात्मक शक्ती असते, त्या नकारात्मक शक्तीला ती जवळ नाही येऊ देत. त्या शक्तीपासून आपलं संरक्षण करते. आणि देवाला ती खूप आवडते. अशी ही वैजयंती माला ज्या देवाने धारण केलेली आहे, तुकोबाराय म्हणतात, तया वेळोवेळा दंडवत. त्या देवाला पुन्हा 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 मी काय करतो, दंडवत अशा प्रकारचे घालतो. कारण याला सगळेच दंडवत करतात. सगळं जग याला दंडवत घालतं. सगळं जग याची पूजा करतं. सगळे देव याची पूजा करतात. सगळे देव याला दंडवत घालतात. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यान्तं न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रती यातेची स्तविती. काय श्रुतीशास्त्रती ही यातेची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळामणी तो हा जोडला संगती.
इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव, रुद्र वगैरे संयम हे सगळे कोणाला दंडवत घालतात? यालाच दंडवत घालतात. म्हणून वेळोवेळा तया, वेळोवेळा म्हणजे पुन्हा 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 एकदा दंडवत घातलं ते पुन्हा घालतो, पुन्हा अजून घालतो, अजून पुन्हा घालतो, असं अखंड पुन्हा पुन्हा वेळोवेळा दंडवत. जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐशी जयाची दासी, जो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. तुकोबाराय म्हणतात, ज्याचं नाव पाप नष्ट करतं, जयाचे नाम पापनाशी, ज्याच्या नामामध्ये पाप नष्ट करण्याची शक्ती आहे. पापाचे कळप पळती पुढे, असे भगवंताचं नाम आपण घ्यायला लागलो की पापाचे कळपची कळप असे पळतात. हरि उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणमात्रे. हरि उच्चारणी अनंत पापराशी, क्षणमात्रे जातील, लयासी जातील म्हणजे नष्ट होतील. क्षणामध्ये सगळे पर्वतासारखी, डोंगरासारखी पाप नष्ट होऊन जातात. जळतील पापे जन्मांतरीची. कितीही जन्माची पाप असली तरी भगवंताच्या नामस्मरणाने ते नष्ट होतात. जयाचे नाम पापनाशी, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी, पाप्यानंतर कोडी गेली त्याची. असे अनेक अनेक प्रमाण आहेत. देवाचं नाव हे पाप नष्ट करतं. पाप देवाच्या नामाने पाप नष्ट होत नाही असं जगामध्ये कोणतं पाप नाही. सगळी कसलीही पाप असू द्या, नामाने काय होतात? नष्ट होतात. त्या वाल्याने किती पाप केले होते, ती सगळी कशाने नष्ट झाली? नामानेच नष्ट झाली. नामासारखं पापनाशक जगामध्ये दुसरं काही नाही. भगवंताचं नाम अखंड घेतलं पाहिजे. आता एवढा विस्तार करायला आपल्याला हे चरण आज संपवायचं, अभंग संपवायचा आहे. जयाचे नाम पापनाशी. किती वाजले? लक्ष्मी ऐशी जयाची दासी. लक्ष्मी ज्याची काय आहे? दासी झालेली. समुद्र मंथनातून ज्यावेळेला लक्ष्मीबाई साहेब प्रकट झाल्या, सगळ्यांना वाटायचं मला भेटावी, मला भेटावी, मला भेटावी. तिने हातामध्ये वरमाला घेतली. आता सगळ्यांना जरी ती भेटावी वाटत असली, पण लक्ष्मीला काय सगळे लागत नव्हते, एकच पाहिजे होतं ना. आता कोणाच्या गळ्यात माळ घालावी? वरमाला कोणाच्या गळ्यात घालावी? एक प्रतिहारी सोबत घेतला आणि लक्ष्मीने सांगितलं की मला ओळख करून दे, हे कोण आहेत, यांचा काय पराक्रम आहे, यांचे गुण अवगुण सगळे मला ज्ञात करून दे, मग मी माझ्या अनुरूप जे आहे त्याला माळ घालीन. त्याने सांगितले यांना घाला माळ. कोण आहे ते? दुर्वास. फार तपस्वी आहेत. लक्ष्मीने तपस्वी आहेत, पण लक्ष्मीने विचार केला तपस्वी लोक क्रोधी फार असतात, यांनी तपस्वी पण यांनी क्रोध आवरला का? यांनी सांगितलं मग नाही, मग नको, मग नको, यांना घाला. मग लक्ष्मीने विचारलं मग तुम्हाला क्रोधी नाही लागत, मग कसा पाहिजे? ज्ञानी पाहिजे. ज्ञानी लोक क्रोधावर विजय मिळवतात. ज्ञानी पाहिजे. मग पराशर ऋषी ज्ञानी आहेत, घाला माळ. ज्ञानी आहेत पण त्यांनी आसक्ती जिंकली का? म्हणे नाही, मग नको. आसक्त नको नवरा मला, विषय आसक्त नवरा नको. नुसता ज्ञानी असून काय कामाचा? तो आसक्तही नसला पाहिजे. ब्रह्मदेव आहेत, ज्ञानी आहेत, ब्रह्मदेवाच्या गळ्यात माळ घातली नाही का? नको म्हणे. का? ब्रह्मदेव ज्ञानी आहेत पण स्वतःच्याच मुलीच्या मागे लागली, कामावर विजय नाही मिळवला. नको, असा नवरा नको. सर्व गुणांनी संपन्न भगवान शंकर आहेत, कुठलाच दोष त्यांच्या ठिकाणी नाही. घाला त्यांच्या गळ्यात माळ. भगवान शंकराच्या. लक्ष्मीने विचारलं त्या प्रतिहारीला, राहतात कुठं?
राहतात कुठं? स्मशानात. ती म्हणे मी जर सुवासिनांना जर बोलवलं घरी हळदी कुंकाला, ते येतील तरी का तिथं? अशा स्मशानात कसं काय राहू मी त्यांच्यासोबत? मग नको. मग सर्व गुणांनी संपन्न आणि असा जो भगवान विष्णू पाहिले आणि तिच्या मनात आलं की यांच्या गळ्यात काय घालावी? माला घालावी. म्हणून माळ गळ्यात भगवान विष्णूच्या टाकण्याकरता लक्ष्मीबाई साहेब पुढं आल्या. पण भगवान विष्णूने तिच्याकडे काय केली? पाठ केली. लक्ष्मीला जो अहंकार झाला होता सगळा अहंकारच गेला. मग सर्वस्वी करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, पाय धुवावयाची या दैवा पात्र झाली. अभिमानच गेला. खरकन लगे नम्रच झाली. जी अगोदर सगळ्यांना वाटतं की भेटावी, मग तिच्या लक्षात आलं की आपल्याला आपण लागत नाही असंही कुणीतरी आहे. अभिमान गेला आणि मग हात जोडून समोर झाली, प्रभू दासी म्हणून तरी माझा स्वीकार करा. आणि मग प्रभूने तिचा स्वीकार केला. लक्ष्मी ऐशी जयाची दासी तुकोबाबाई म्हणतात. लक्ष्मीसारखी देवी ज्याची काय आहे? दासी आहे. ज्यांची पाय अखंड अशा पायाची सेवा करते. असा जो तेजपुंज राशी, जो तेजाचा पुंज आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, ज्ञानोबाच्याचं वर्णन करतात. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती. असा जो देव आहे तुकोबाबाई म्हणतात, अशा त्या देवाला मी कायन वाचन मनानं मी काय आहे? शरण आहे. सर्व भावे म्हणजे कायन वाचन मनानं मी देवाला काय आहे? शरण आहे. सर्व भावे त्याशी तुका शरण. जो या भिवरेच्या तिरी, कट धरुनिया करी, पाऊले समची साजिरी, अंतरी धरुनी राहेन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की. विठ्ठल